मी तुमची लाडकी सावी. तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मध्ये होऊ दे चर्चा. फॅन्टास्टिक. खूप मस्त आहे चॅनल तुमचं. अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं आणि डिटेलिंग मध्ये काम केलंय तुम्ही. मोस्ट इम्प्रेसिव्ह. थँक्यू. सॉरी, मी मागच्या 1.5 वर्षापासूनच करायला लागली. आधी जरा जमत नव्हतं, पण मग बघून बघून शिकले. आता व्यवस्थित फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर झालेत माझे. आम्ही अशाच व्यक्तीच्या शोधात आहोत जी प्रामाणिकपणे आणि कष्टाने काम करेल. हे काम खूप जबाबदारीचं आहे. जो स्वतःचं नॉलेज वापरून काम करेल अशा माणसाची आम्हाला गरज आहे. आमचेही ब्लॉग्स असतात, प्रमोशन्स असतात, पण तुमचे हे जे रील्स असतात ना त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं काम आहे आमचं. म्हणजे आमचं कॉर्पोरेट लेवलला काम आहे. फोन रिसीव्ह करायचा असेल तर करू शकता. सॉरी. आता आमचा प्रॉब्लेम काय आहे, आम्हाला थोडी अर्जन्सी आहे. तुला उद्याच कामावर हजर व्हावं लागेल. नाही तुला शक्य नसेल तर मग ते दुसरा मुलगा आहे त्याला जॉईन करून घ्या. नाही सर, मला जमल. मी येईल उद्यापासून. ओके, मग प्रोटोकॉल म्हणून आपण एक फॉर्मल कॉन्ट्रॅक्ट साईन करूया. म्हणजे काय आहे की आमच्याकडे काम करत असताना दुसरीकडे कुठेही तुला काम करता येणार नाही. बरोबर ना? हा चालेल, मान्य आहे मला. फक्त सर एक फेवर हवं होतं तुमच्याकडून. फेवर? ठीक आहे, आम्हाला शक्य असेल तर आम्ही जरूर करू. बोल, काय हवंय तुला फेवर? म्हणजे सॉरी, मी जरा पहिल्याच मीटिंग मध्ये असं बोलतेय. मला ना जरा अडचण आहे, त्यामुळे मला 2 महिन्याचा पगार ऍडव्हान्स मिळू शकतो का? काय? सर, खूप गुणी मुलगी आहे. मी आधीपासून ओळखते हिला. आणि खरंच घरात खूप अडचण आहे. हां, आता तुम्ही जर मदत केलात ना, मी गॅरंटी देते की तिचं काम चोख करेल. ओ, आय सी. ठीक आहे, मला तुझ्यात उत्साह आणि पोटेन्शियल दिसतंय. जॉईन झाल्यावर आणि माझ्या लक्षात तुझं काम आल्यानंतर मी 2 महिन्याचा पगार तुला ऍडव्हान्स दे. उद्या वेळेवर जॉईन कर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. इट्स ओके, इट्स ओके. सॉरी. बस, नाहीतर तुझ्या मिठीत आणि प्रेमात विरघळून जाईन बघ मी. विरघळू दे. खरं तर याच्यापेक्षा ना जास्त घट्ट मिठी मारायला पाहिजे होती. देवीकडे मदत मागितली आणि तिने तुला पाठवलं. गप पटकन घरी जा आणि तिथं सगळ्यांना आनंदाची बातमी दे. काळजीत असतील ग. जा आणि सगळ्यांची काळजी मिटवून टाक. हा, आधी ना भाऊंनाच सांगते बघ. या आईचाच फोन. मागातपासून 100 वेळा मिस कॉल दिले. तिला काय आपोआप कळतं का काय काय माहिती. थांब विचारते. हॅलो. काय? अगं पण हा मी येते तिकडे. ऐक ना विदुलताई, मला जरा अर्जंटली जावं लागेल. मी तुला नंतर फोन करते. हा अगं पण काय झालं काय? अगं भाऊंना चक्कर आली अचानक. अरे बापरे, मी पण येते. चल थांब, मी बॅग घेऊन येते. चल 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 चल. सावी, तू काळजी करू नकोस.
सगळं ठीक होतंय. अगं देवी बघते सगळं. मी पण मूर्खच आहे. मी फोन उचलायला पाहिजे होतं तेव्हा. तर काय झालं असं काय माहिती. सगळं ठीक होईल. काय झालं नक्की? मला जसं कळालं तसं निघून आलो मी. काय झालंय काय नक्की भाऊ? भाऊ बघा की अचानक काय झालंय काय माहिती. मगाशी तर चांगलं बोलत होते आणि अचानक काय झालं. डॉक्टर तसं फारसं काय काळजी करण्याचं कारण नाही आहे. थोडासा बीपी शूट झालाय, तर आपण एक प्रिकॉशन म्हणून एक ब्लड इन्व्हेस्टिगेशन आणि ईसीजी करून घेऊया. मी गोळ्या पाठवून देतो, त्या तुम्ही द्या. होय, परंतु त्यांना थोडी शांतता आणि विश्रांती घेऊ दे. आणि काय लागलं तर मला कॉल करा, मी येतोय. काळजी घ्या भाऊ. भाऊ यांचं बीपी आत्ताच बरं शूट झाले हो. नेमकं सही करायच्या टायमात यांचं बीपी शूट झालं. काही नाही हो, सगळी नाटक आहे त्यांची. यांना नाही सही करायचीच नव्हती, पण तिथं माणसानं दाखवायचं होतं मला सही करायची, म्हणून हे सगळी नाटकं केल्यात. दीपे अगं जरा तर काही वेळ काळ बघ की ग. बघा, आपल्या भाऊंनी का नाही पिक्चर मध्ये काम करायला पाहिजे होतं. एक नंबर ऍक्टिंग करतात बघा. बस भाऊ कशाला एवढी तकतक करत असतो. जरा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. इथून पुढे ना तुम्ही कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. तुमची काळजी वाटत असते हो भाऊ. तुमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन आली मी. बघा तुम्हाला भेटायला कोण आलंय. भाऊ भाऊ कसे आहात भाऊ? मला काय धाड भरली, ठणठणीत आहे मी. अगं पोरी, पिकलं पान आहे आम्ही. हा, पण तुझी प्रगती बघून आहे बरं.
अभिमान वाटतो आम्हाला. नाव काढलंच पुरी. स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेस. भाऊ, ती स्वतःच्या पायावर पण उभी राहिलीये आणि आता माझ्या मदतीसाठी पण आली. अहो, तिच्या ऑफिस मध्ये मला तिने नोकरी दिली. काय झालं? नाही म्हणजे आम्हाला आमच्या माणसाकडनं निरोप मिळाला, तडक निघून आलो. म्हटलं वेळ नको जायला. हात अजून काय हे भाऊराव? अहो, आपलं तर वय काय, आपण स्वतःची काळजी नको का घ्यायला? आणि आमच्यासारखी माणसं पाठीशी असताना तुमच्यासारख्या सज्जन माणसाचं असं बीपी शूट होणं नाही पटतो आम्हाला. जीव महत्वाचा नाही का? एकदाच मिळतो, एकदाच जातो. त्यात तुमचा एवढा मोठा पसारा. उगाच तुमचं काही बरं वाईट झालं तर त्या पोरांनी बघायचं कोणाकडं? तुमच्यासारखी चांगली माणसं कमी सुरलेत आता, त्यामुळे तुम्हाला जगायलाच पाहिजे बघा. ते काही नाही. यांना आत्ताच्या आता मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा बघू. आणि पैशांची काळजी करायची नाही, बिनधास्तपणे सांगायचं आम्हाला. पैशांचं काय आहे, पैसे येत राहतात. पण माणूस जगला तर या सगळ्याचा उपयोग नाही का? आमचं फायनल डिसिजन आम्ही सांगितलंय तुम्हाला, त्यामुळे इथं येऊन सारखी सारखी नाटकी करू नका. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही बसा. बसा की. थांबा थांबा. बसा. अहो काय झालं? आमचे भाऊ सही करणारच होते, पण तेवढ्यात बीपी शूट झालं. आता काय करायचं हे बीपीचं? हा, त्याला काय टायमिंग बिमिंग आहे का नाही बघा की शूट व्हायला. पण तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. भाऊ ना आमच्या बरोबर वाटलं की नाही लगेच सही करतात. आहे की नाही भाऊ? नाही, त्याची काय गरज नाहीये. म्हणजे भाऊराव मला असं म्हणायचं की सही करायची काही गडबड नाहीये. आधी तुम्ही एकदम व्यवस्थित ठीक व्हा काय, आणि मग सही करा. एकदा का सही झाली की नाही मग बघा हे बीपी वगैरे एकदम पळून जाते की नाही बघा. आणि मग सगळे एकत्र आनंदात राहाल. होय, अहो हेच सगळ्यांना मी सांगत असत्या. पण दामिनी मॅडम तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. कसं आहे माझं जरा वेगळं पडतंय हो, पण आमचे भाऊ तुमचं ऐकणार, ऐकणारच. होय की नाही भाऊ?
मी चहा करते. नाही, त्याची काय गरज नाही. आमच्या घरात 10 माणसं आहेत चहा करून द्यायला. अयो, तुम्ही भाऊरावांची काळजी घ्या. सध्या त्यांची तब्येत महत्वाची. येतो. येतो भाऊराव. बघितलं का? बघितलं केवढ्या मोठ्या काळजाची माणसं आहे ती. लय कामं असतात त्यांना, पण तरी सुद्धा आपल्या भाऊंना बरं नाही कळल्या सगळी कामं जिथल्या तिथं टाकून आपल्या भाऊंना बघायला आल्यात. देवांचंच म्हणायची. आता एवढे आल्यात तर मी सोडून येते. आलेच. अगं तू का डोक्यावर पडलेस का? अगं पैसे काय चालतेस? तुला अंदाज तरी आहे का त्यात किती पैसे आहेत ते? तुमच्यासारख्या भिकाऱ्यांना एवढा मात शोभत नाही. लायकी आहे का तुमची? पैसे नाहीये त्यात. पैसे नाही? हे पैसे कुठे आहेत? पैसे कुठे आहेत सांग. झालं तुमचं? हे घ्या तुमचे पैसे. जायला नव्हते मी. कारण तुम्ही डोनेशन घेऊन जे पैसे कमवलेत ना ते कुणीतरी घाम गाळूनच कमवले. कळलं? त्यामुळे कुणीतरी घाम गाळून कमवलेल्या पैशांचा असा स्वतःच्या अहंकारासाठी उपयोग करू नका. लक्ष्मीचा आदर करायला शिका. आणि हाच फरक आहे तुमच्यावर केलेल्या संस्कारांमध्ये आणि भाऊंनी आमच्यावर केलेल्या संस्कारांमध्ये. बरं झालं तुम्ही थांबवलं, नाहीतर मला पण थांबवता येतं. तुम्हाला काय वाटलं भाऊंचा बीपी लो झालाय मग आता ते सही करतील? ही आशा सोडून द्या, कारण असं काय पण होणार नाहीये. देवीच्या कृपेनं मला नोकरी लागली, त्यामुळे या घराचे सगळे हप्ते मी भरून टाकेन. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सारखं सारखं इथं येऊ नका.
कळलं? येऊ शकता तुम्ही. चला. अयो पडलं मम्मा बघ की ग, याला माझ्या हाताला चिमटा काढला खूप जोरा. काय रे, तुला जरा अक्कल बिक्कल आहे काय? कशाला उगाच पोरीला त्रास देतोयस? तिला कळायला नको काय मग? चूक करायचीच कशाला? आता आजी असती का नाही मग बरोबर पनिशमेंट केली असती हिला. ए, बाद झाला तुझा आजी पुराण. तसं पण तुझ्या आजीला ना फक्त बाई माणसाच्या चुका दिसतात. आणि तू चिमटा काढलास ना, मग सॉरी म्हण तिला. सॉरी म्हणू मी आणि हिला? ते पण एका पोरगीला. आता आजी आली की नाही तिला सांगतो सगळं, तुझे जे काय बोललीस ते. बघ आजी तुला सुद्धा कशी पनिशमेंट करते. आता बसतोस का गप? आणि जावा तुम्ही दोघं पण जाऊन खेळा. उगाच माझ्या डोक्याला ताप देऊ नका. कधी नव्हे तर 2 घटकेची शांती मिळाली, त्यात पण ही पोरं काही घेऊ देणं झाले. नीता आले वाटतं. हे असं समजा बघितलं तर जीव घेतील का आपला? तो पोरा नाद घेऊन जा आणि म्हणजे तोंड गप्प कर. आम्ही हे समजा आवडतो. जा जा जा. चल अरे चल रे, अरे चल ना बाबा, चल 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 चल. फरक आहे तुमच्यावर केलेल्या संस्कारांमध्ये आणि भाऊंनी आमच्यावर केलेल्या संस्कारांमध्ये. बरं झालं तुम्ही थांबवलं, नाहीतर मला पण थांबवता येत.